हॅलो आणि हाय याच्या संदर्भात बऱ्याचदा मनामध्ये गोंधळ निर्माण होतो. हाय वापरायचं केव्हा? हॅलो वापरायचं केव्हा? किंवा दोन्हीही समानार्थी शब्द आहेत का? अजिबात नाही. हॅलो हा शब्दप्रयोग तुम्ही कुणालाही वापरू शकता. त्याच्यामध्ये जनरली फॉर्मल एक्सप्रेशन समजलं जातं. म्हणजे आपल्यापेक्षा वयाने लहान किंवा सीनियर असलेला व्यक्ती, अनुभवाने कमी असलेला व्यक्ती किंवा मोठा असलेला व्यक्ती सगळ्यांसाठी हॅलो हे कॉमन एक्सप्रेशन आहे. पण मात्र हाय हा शब्दप्रयोग वापरत असताना आपल्याला थोडी काळजी घ्यावी लागेल. आपल्यापेक्षा वयाने लहान असलेला व्यक्ती असेल, वयाने कमी असलेला व्यक्ती असेल, ज्युनियर असेल, तर त्याच्यासाठी हाय हा शब्दप्रयोग योग्य असेल किंवा अगदीच जवळचा जीवाभावाचा असेल, आई, वडील, पती, पत्नी किंवा जवळचा मित्र, मैत्रीण, सखा याच्यासाठी हाय वापरता येतं. पण सावधान, हाय हा शब्दप्रयोग आपल्यापेक्षा वरिष्ठांना वापरला जात नाही. जर तुम्ही हाय हा शब्दप्रयोग आपल्यापेक्षा वरिष्ठांना वापरत असाल, तर ते उद्धटपणाचं लक्षण समजलं जातं. त्यामुळे हाय हे इन्फॉर्मल एक्सप्रेशन आहे. त्यामुळे वापरत असताना काळजी घ्या किंवा घरातल्यांसाठी, कुटुंबांसाठी हाय हा रिझर्व्ह आहे. इंग्लिशबद्दलच्या अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला नक्की फॉलो करा. थँक यू.